छोटे से ब्रेक के बाद एक बार फिर आपका स्वागत है न्यूज 24/7 तक। मैं हूं आपके साथ निशा नामदेव। आइए रुक करते इस वक्त की बड़ी खबर की ओर। विगत 26 मार्च को भाजपा के वरिष्ठ नेता व प्रदेश के वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने आशीर्वाद यात्रा के माध्यम से अपना शक्ति प्रदर्शन दिखाया। हजारों लोगों की भीड़ की मौजूदगी में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, पूर्व सांसद हंसराज अहिर, सांसद रामदास तड़स तथा अनेक विधायकों की उपस्थिति में चुनावी लड़ाई का शंखनाद किया। भाजपा के इस शक्ति प्रदर्शन को देखकर समूचा शहर प्रभावित है, लेकिन 27 मार्च को कांग्रेस की विधायक प्रतिभा धानोरकर ने भाजपा के दंभ को तोड़ दिया। दादा महल की कोहिनूर तालाब से न्यू इंग्लिश मैदान तक निकली विशाल रैली में जनसैलाब उमड़ पड़ा। दूर दराज की महिलाएं बड़ी संख्या में दिखाई दी। दोगुनी से ज्यादा भीड़ देखकर एक और जहां भाजपा के पसीने छूट गए, तो वहीं दूसरी ओर इस शक्ति प्रदर्शन में धानोरकर अग्रसर होने तथा सुधीर मुनगंटीवार के पिछड़ जाने को लेकर सर्वत्र चर्चाओं का माहौल गर्मा गया है। मंत्री सुधीर मुनगंटीवार की रैली यकीनन विशाल थी, लेकिन विधायक प्रतिभा धानोरकर की रैली उसके दोगुनी से भी अधिक होने की चर्चा के चलते भाजपा कार्यकर्ताओं में निराशा छाई हुई है। मुनगंटीवार के आशीर्वाद यात्रा में उप मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष के अलावा विधायक संदीप ध्रुवे, संजीव रेड्डी, बाद कुरवार, अशोक उइके, महेश बाल्दी, प्रशांत ठाकुर, आशीष देशमुख, संजय धोटे, सुदर्शन निमकर आदि दिग्गज नेता मौजूद थे। तो वहीं दूसरी ओर कांग्रेस की रैली में विधायक प्रतिभा धानोरकर के साथ ही विधायक सुभाष धोटे, सुधाकर अडवाले व अभिजीत जरी के अलावा कोई बड़ा नेता मौजूद नहीं था। विरोधी दल नेता विजय वडेट्टीवार भी अनुपस्थित दिखाई दिए, लेकिन कांग्रेस की रैली ने गजब का शक्ति प्रदर्शन किया। हजारों की संख्या में आए लोगों से शहर की तमाम सड़क खचाखच भर गए। इस शक्ति प्रदर्शन के कांग्रेसियों का उत्साह दोगुना हो गया। प्रतिभा धानोरकर ने अपना दूसरा नामांकन पेश करने के बाद न्यू इंग्लिश मैदान के मंच से चुनावी लड़ने का शंखनाद किया है। अनेक सावित्रीबाई फुले असतील, रणांगणावर रडणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, माँ जिजाऊ असतील, यांच्या प्रेरणेने मी आज तुमच्या समोर या लोकसभा मतदारसंघाची उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे। तर ही प्रतिभा कधीही रडणारी नाही, तर कायम संघर्षासाठी लढणारी आहे, एवढा विश्वास मी आपल्याला देतो। आणि सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की एकदा मतरूपी आशीर्वाद आपण मला देऊन या लोकसभा क्षेत्रातून नक्की निवडून पाठवाल, एवढी सदिच्छा व्यक्त करतो। आज मोठ्या संख्येने आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला आणि आजच्या या रॅलीला सकाळपासून तर आतापर्यंत जो प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्या माझ्या माता भगिनी आणि मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि इथंच आपल्या शब्दाला विराम। बिगुल वाजवायचं असेल, आपल्याला हे हुकुमशाही जर का मारून टाकायची असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर आपण सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे की या चंद्रपूर वनी आर्णी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी जर का आपण मला दिली, तर नक्कीच या भागाची एक सक्षम खासदार म्हणून मी काम करेल। जे खासदार साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे, कारण 4.5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल झाला आणि सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की 2 वर्ष कोविडमध्ये गेले। कोविडच्या कार्यकालात कुठल्याही खासदाराला 1 रुपयाचा फंड केंद्र सरकारनं दिला नव्हता आणि फंड दिल्यानंतर 3 वर्ष पूर्ण होऊन गेले, मतदारसंघात कुठलेही कामं ते करू शकले नाही। आणि सुधीर भाऊ म्हणतात की 4 वर्षाच्या कार्यकालात खासदारांनी काय केलं, पण आपल्याला माहित आहे की ते आमदार म्हणूनही माझ्या मतदारसंघातून विद्यमान आमदार होते, तेव्हाही अनेक विकासाचे कामं त्या मतदारसंघात त्यांनी केले। आणि माझ्याही मतदारसंघात मी मोठ्या गर्वाने सांगतो की आजपर्यंत विकासाच्या बाबतीत शेतकऱ्यांना महत्त्वाचे असणारे जे पांढरण रस्ते आजपर्यंत सुभाष भाऊ या ठिकाणी अनेक आमदारकार जवळपास 2.5 वर्ष होतं। 2.5 वर्षाच्या या कार्यकालात आमच्या सगळ्या मंत्र्याकडून बऱ्यापैकी फंड आम्हाला मिळत होता। नंतर 1.5 वर्षाचं आपण पाहिलं की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं सरकार आलं आणि या कार्यकालात विरोधी पक्षाच्या आमदारांना 1 रुपया त्यांनी दिला नाही। आणि अशा याच्यात आम्ही आपल्या मतदारसंघातले कुठलेही कामं करू शकलो नाही। आणि त्याच्यासाठी समोर जनतेच्या जात असताना आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आमचा फंड गोठवण्यात आला। मायनिंगचा सुद्धा 7 कोटीचा फंड जवळपास होता, पण तोही आम्हा दोघांना अजिबात देण्यात आला नाही। आणि त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात सुभाष भाऊ आणि मी गेलो, तेव्हा कुठं आम्हाला तो मायनिंगचा देखील फंड त्या ठिकाणी रिलीज करण्यात आला। तर अशा अनेक समस्यांचा सामना करत असताना आपण बघितलं की जेव्हापासून महायुतीचं सरकार या राज्यात आहे, अनेक इकडून आले तिकडून गेले, कोणी खोके घेऊन बोके झाले, पण असे काही जास्त दिवस टिकत नाही। शेवटी सत्याचा विजय हा एक दिवस नक्की होतो आणि तोच विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। म्हणून कितीही माझ्यावरती टीका केल्या तरी
ही कोणाच्या बापाला घाबरणारी नाही आहे. मी आजच या ठिकाणी सांगतो. आम्ही काल नॉमिनेशन फॉर्म भरत असताना ज्या माता महाकालीच्या दर्शनाला गेलो, स्त्री शक्तीचं